Oh
हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे आवाज देगा थोड़ा इको दे।
धन्य ते संसारी दयावंत इथे उपकारासाठी आले घर जावे पुढे. धन्य रे संसारी दयावंत इथे उपकारासाठी आले घर जावे पुढे. लौकिकी वचन नाही देव दासिना इथे उपकारासाठी आले घर जावे पुढे. नाही देव दासिना इथे उपकारासाठी आले घर जावे पुढे. मधुरावाणी उठी म्हणे वाव पोटी इथे उपकारासाठी आले घर जावे पुढे. मधुरावाणी उठी म्हणे वाव पोटी इथे उपकारासाठी आले घर जावे पुढे. कुमारी
दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आली घरच्या वैकुंठी लटके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आली घरच्या वैकुंठी मधुरावानी ओटी तुका म्हणे वाव खोटी इथे उपकारासाठी आली घरच्या वैकुंठी विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाभोदाभम जगन निहित पाणी मर्दन मर्दनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कायमा जीवानी मानील संतासी रंजो चित्तासी आपुलिया ही वाट गोमटी वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वहेनो मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी तुझी घे सेवा सकल गोवा उगवणी विठ्ठल
कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा अवतरण आल्यानंतर संत महात्म्यांच्या जीवनाचं नेमकं महाराज कारण काय आहे, त्यांच्या जीवनाची कार्य प्रणाली काय याचं इत्तमभूत वर्णन करताना अभंगामध्ये तुकोबराय संत महात्म्यांचा अधिकार वर्णन करतात. विठ्ठल एका संसाराला जगद्गुरु तुकोबराय धन्य. आता संसारी आणि धन्य असू शकत नाही सर्वांना माहित, पण नेमकं कोणत्या संसाराला माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी धन्यता दिली हेही बघायला पाहिजे. कारण संसार करण्याच्या बाबतीत माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी फार सुंदर वर्णन केलंय. एकतर संसाराचंही वर्णन त्या पद्धतीने आणि संसार करणाऱ्याचंही वर्णन त्याच पद्धतीने आहे. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात का रे दास होशी संसाराचा खर. गाढवा त्या संसाराचा दास होऊन काय करतो म्हणजे गाढव हा तो संसार करणारा गाढव झाला, धन्य तर असू शकत नाही. पुढे आहे का त्या संसाराचं वर्णन करताना एवढं बहारदारीचं वर्णन या संत महात्म्यांनी केलंय. आम्हाला 4-2 प्रमाण पाठात मी नेहमीची सांगतो. दुःख बांधवडी संसार दुःख मूळ आम्ही म्हणून मूळ केली प्रमाण आहे. गुळगुळीत झाले ती प्रमाण पुन्हा पुन्हा सांगणं बरं नाही. पण याच संसाराचं वर्णन करताना महाराज वर्णन करतात या संसाराचं वर्णन करायला काय हरकत नाही, पण न साहे पाषाण फुटती भयकाप चित्ती भरणासे. त्या संसाराचं वर्णन मी काय करावं, त्या संसाराचं वर्णन ऐकत असताना थरथर थरथर कापून पाषाण सुद्धा फुटला जातोय. हे संसाराचं वर्णन आहे, पण याचं वर्णन माऊली करतात. संसार यात्रा भरली थोर अहम भावे चले हाट बाजार काम क्रोध विके मदमत्सर. ही संसाराची यात्रा भरली आहे. यात्रा भरली तरी नुसती यात्रा नाही बरं, याच्या पुढचं वर्णन आहे का नाथ महाराजांचं. नाथ महाराज सांगतायत संसार नगरी बाजार भरला बाई संसार बाजार भरला बाई बाजार भरला बाई. अरे हा संसार बाजार भरला त्याच्यात काहीच नाही. वर्णन करताना पुढे ऐका या संसाराशी कोण कोण भ्याले शुकनारद भीष्म उमगले. भले भले या संसारामध्ये गेले. संसारी आणि धन्य असू शकत नाही सर्वांना ठाऊक आहे, तरी सुद्धा धन्य संसाराचं वर्णन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय करताय. मग शोधायला पाहिजे नेमका धन्य संसारी कोण आहे. नाथ महाराजांना विचारलं, नामदेवांना विचारलं. याच्या पुढे अजूनही सांगतो तुकोबरायांनी महाराज पाहिलं पण लक्षात आलं नाही. माझ्या निळोदबरायांनी त्याचं उत्तर दिलंय धन्य संसारी कोण आहे. त्या धन्य संसाराचं वर्णन करताना निळोदबराय वर्णन करतात धन्य त्या भाग्याच्या जन्मल्या संसारी. आता नीट ऐका बरं, सर्वांगाचे कान जरा अशा कीर्तनाला कधी कधी करत झाला. मी तुम्हाला सुरुवातीला सांगून देईन
8:58 आपलं कीर्तन संपलं असेल, 9 सुद्धा वाजवणार नाही. मी मूळ मुद्द्याला हात घालता असा पसारा घातला नाही मी. पण व्यवस्थित ऐकावं आणि सुरुवातीला सांगून ठेवे, माझ्या कीर्तनात विनोद नसतोच, अजिबातच नसतो. मग तुमच्या कीर्तनात गाणी वगैरे काय? गाणी तर मुळीच नसतात. म्हणायला सगळंच येतं, पण वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारा सर्वसामान्य कीर्तनकार आहे मी. आता आमचं कसं झालंय सांगू का? आम्हाला बी सवय लागली, कुठला जरी कीर्तनकार उभा राहिला तरी आई माझी मायेचा सागर, जिंदगी एक किराए का अगर है, उड़ जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाली, तुझ्यासाठी आले वनात आणि जगी आईचा बाप व्हावा. ह्याच्या पलीकडे आम्हाला आता ऐकायची मानसिकता राहिली नाही. पण याच्यापेक्षा वेगळंही कधीतरी, मी असा मोठा कीर्तनकार नाही, पण सेवेनं संपन्न असलेला फडकरी जरूर आहे. विठ्ठल विठ्ठल. लोकपरांनी महाराज धन्य संसाराचं वर्णन केलं. महाराज सांगतात, धन्य त्या भाग्याच्या जन्मल्या संसारी, ज्याचे ध्यानीवन नित्य काल हरी, दृष्टी त्याचे वरी जेविता चालता वैसता निरंतर यो. संसारी धन्य तो आहे. आपला संसार करत असताना धन्य त्या भाग्याच्या जन्मल्या संसारी, ज्याचे ध्यानीवन नित्य काल हरी. आपल्या संसारातलं कुठलंच कार्य न सोडता सतत त्या अखिलकोट ब्रह्मांड नायकाचं नामस्मरण करणारा, जेविता चालता बैसता निरंतर यो. कुठल्याही कार्यामध्ये फक्त तो संसारामध्ये दिसायला पण असायला मात्र तो अखिलकोट ब्रह्मांड नायका जवळ आहे. असा जो कोणी असेल तो खरा धन्य आहे. मग असं नेमकं कोण आहे याचाही विचार करायला पाहिजे. गोकुळातल्या गौरणींचं हे सगळं वर्णन आहे. त्या गौरणी महाराज त्या संसारातच होत्या, पण संसारात राहून सुद्धा परमार्थातील परमोच्च सीमेच्या अवस्थेला प्राप्त झालेल्या त्या गौरणी याचं वर्णन सावता महाराज करतात. प्रपंच कोरणी परमार्थ साधावा, वाचे आलवा पांडुरंग. प्रपंच सोडण्याची गरज नाही, संसार सोडण्याची गरज नाही. संसारात राहून सुद्धा परमार्थातील परमोच्च सीमेच्या अवस्थेला तुम्ही प्राप्त होऊ शकता, हे जगद्गुरु तुकोबरायांचं मत आहे. मग त्या गौरणी प्राप्त झाल्याच त्या बाबतीत काही दुमत नाही. राहत होत्या संसारामध्ये, पण अवस्था त्यांची ऐका. लोकपराय वर्णन करतात. सासू सुनेचा संवाद आहे. आजी काव तू दिसती सदुश्चिती, म्हणये काम न लगे तुझ्या चित्ती, दिले ठेवते हाती विसरती, नेनो काय वैसला हरी चित्ती हो. काय ग, आज तुझ्या चित्तामध्ये तो भगवान परमात्मा बसला का? सगळ्यांचा विसर पडायला आला. सगळ्यांचा मध्ये महाराज वर्णन करतात. चिरे चोलिया त्या धोता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण मूर्ती, कोणाला ठवे कोण कुल याती झाल्या तटस्था सकला नेत्रपाती हो. जिथं कुलाचा विचार नाही, जातीचा विचार नाही, ज्ञानाचा विचार नाही, अज्ञानाचा विचार नाही, स्त्रीचा विचार नाही, पुरुषाचा विचार नाही, सर्वस्वाचा विचार. आता जरा थोडं ऐकता येतं. नाथ महाराजांनी त्या गौरणींच्या अधिकाराचं वर्णन करत असताना आणि त्यांच्या त्यागाची यादी दिली आहे. भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता संसारामध्ये राहून कशा कशाचा विसर पडला आणि कशा कशाचा त्याग केला याची यादी ऐका. या परिबुद्धी मनाकार, विसरल्या घरदार, विसरल्या पुत्र भ्रतार, निज व्यापार विसरल्या, विसरल्या विषय सुख, विसरल्या दान भोग, विसरल्या द्वंद्व दुःख माझे एक निधी द्यासे. जेणे देहपती पुत्राचे आप्त मानले होते चित्ते, ते चित्त रतले माते त्या देहात विसरल्या. सर्वस्वाचा त्याग त्या गौरणीने भक्त त्याच्यासाठी केला. म्हणून मी सांगितलं, संसारामध्ये राहून कोण धन्य असतं तर हे धन्य आहे. त्याचं वर्णन करताना तुकोबराय बालकडीमध्ये वर्णन करतात. विसरू कामाचा
चिंतामणी झाला. उद्वेग राहिला जावे यावे कृष्णाची सुखे नाही भोगतान. सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण याती कोल माझे गेले हरपोनी. याती कोल माझे गेले हरपोनी. थोडा पुरेसा वेळ नाही. महाराज सांगतात साथीचा कुळाचा सगळ्याचा विसर पडलाय आणि निघाला विषय म्हणून मी सांगून जाईल. त्या परमार्थ क्षेत्रामध्ये अजून तरी जातीचा विषय निघाला नाही. पण कदाचित ह्या 4-2 वर्षामध्ये कुठेतरी मला जातीचं लांछन या वारकरी संप्रदायात लागलेलं दिसतंय. क्षमा करा, बोलतोय, माझं वय नाही बोलण्याचं. कदाचित तो अधिकारी हे नाही, पण वारकरी संप्रदाय हा वेगळा संप्रदाय आहे. जिथं जातीचा विचार नाही, कुलाचा विचार नाही, महाराज ज्ञानाचा विचार नाही, स्त्री पुरुषेचा विचार नाही, बलतीही आमच्याकडे चालतात, कुणीही आमच्याकडे चालतं. त्याच्या पुढे ऐका, 18 पगड जाती एकत्र करून एकाच ताटामध्ये जेवायला लावणारा माझ्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय, हे विसरायचं नाही. आणि ज्या वारकरी संप्रदायाची महाराज ख्याती एवढी जगभर चालली आहे, कुठंतरी महाराज जातीचं लांछन लागतं, याचं मात्र दुःख आहे. ऐका एक विषय, उद्धवानं भागवतामध्ये उद्धवजी देवाला विचारतात, देवा तुम्ही जर आमचा अंगीकार करून घ्यावा असं आम्हाला वाटत असेल तर आम्ही काय करावं. नीट ऐका, उद्धवजी देवाला प्रश्न करतायत, तुम्ही आमचा अंगीकार करावा असं मला जर वाटत असेल तर मी काय करू. उद्धवजीच्या प्रश्नाला उत्तर देत असताना विश्वनियंता परमात्मा वर्णन करतोय, उद्धवजी ऐका, मी तुमचा अंगीकार करावा असं तुम्हाला वाटतं ना, मग ऐका काय करावं लागेल. सांडुनी स्त्रीपुत्र विषय ध्यान, सांडुनी योग योग्यता शहाणपण, कर्मठता कर्माभिमान मजला की शरण रिघावे. सांडुनी धनमान चेष्टा, सांडुनी सज्ञान प्रतिष्ठा, सांडुनिया नाना निष्ठा शरण वरिष्ठा मज यावे. सांडुनी जातीचा अभिमान, सांडुनी कुलाचे उंचपण, सांडुनी आश्रमाचे श्रेष्ठपण मज लागी शरण रिघावे. सर्व त्यागाचे तागिते पर उद्धवा तुझ मी सांगेन कोण, सर्व सांडावा अभिमान मज लागी शरण रिघावे. हरी राखोनी अभिमान मज निघालिया शरण, तया माझी प्राप्ती नवेदान, अभिमान विघ्न प्राप्ती श्री विठ्ठल. म्हणून मी सांगितलं, संसारामध्ये राहून सुद्धा अखिल ब्रह्मांड नायका करता सर्वस्वाचा त्याग ज्यानं केलाय, महाराज धन्य संसारी त्याला म्हणताय. मग धन्य संसाराची महाराज एवढीच व्याख्या आहे का? नाही, दुसरी व्याख्या दिली तुकोबरायांनी, दयावंत जे अंतरी, ज्याच्या अंतःकरणामध्ये दया कुटुंब भरले त्याला धन्य संसारी म्हणावं. असं मग दया नेमकी कोणाकडे? आमच्याकडे तर अजिबातच नाही, हे नक्की आहे. आमचं कसंही सांगू का, चिखली रुतली गाय, एखादी गाय चिखलात रुतावी, मग तिला वाचवायचं का न वाचवायचं हे ती किती दूध देईल, कुठल्या जातीचे, हे बघून आम्ही ठरवतो. ही आमची दया आहे. माऊली वर्णन करतात याचं. काला भुला झाला पाहिजे माणूस एखादा संकटामध्ये, एखादा अडचणीमध्ये आहे, पण महाराज आमच्याकडे दया नाही. दया 2 प्रकारची सांगितली आहे. आता दयेचे मी प्रकार 2 आहेत, नीट ऐका. भूतांचे पालन दया तिचे नाव, आणि दुसरी दया कंटकाचे निर्दलन दया तिचे नाव. या सर्वसामान्य जीवावरती प्रेम करणे यांचा सांभाळ. तुम्ही म्हणाल महाराज या सर्वसामान्य समाजाला सांभाळणं ठीक आहे, पण कंटकाचं निर्दलन करणं कुठं दया असते का? पण यालाही प्रमाण आहे का? प्रमाणाशिवाय बोलत नाही मी कधी, पुराव्याशिवाय. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, एखाद्या माता माऊलीने जर महाराज 4 पायल्याचं दळण करायला घेतलं ना, आणि नजर चुकीने जर तिच्याकडून त्या 4 पायल्याच्या दळणामध्ये 4 खडे जर निघून गेले, दळून जर ते आणलं तर भाकरी खात असताना दाताखाली कच 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 खायला लागते, बरोबर? आता बारकाव ऐका, दळण करत असताना आपलं दळण जर व्यवस्थित ठेवायचं असेल, 4 पायल्याचं दळण जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर खडं काढणं जसं पाप नाही, तसं या सर्वसामान्य समाजाचा सांभाळ करत असताना कंटकाचं निर्दळन करणं ही पाप नाही. याला प्रमाण निवडावे खडे,
तरी तलन मोज घडे नाही तरी ना सोनी जाय आल समोरे ते हाय. दुसरा दृष्टांत दिला तुकोबरायांनी. शेतकरी माणसे आपण. निवडावे तण शेत करावे राखण नाही तरी ना सोनी जाय आल समोरे ते हाय. पिकाच्या वर जर गवत असेल तर पीक येणार नाही आणि पिकाचं रक्षण करायचं असेल तर गवत काढणं जसं पाप नाही तसं या सर्व सामान्य समाजाला सांभाळत असताना कंटकाचं निर्दान करणं ही पाप नाही. भूतांची दया भांडवल संता. या संतांचं भांडवल ही दया आहे. हे संत महात्मे तुम्हा जीवावरती भक्त आणि भक्त दया करण्याकरता आले. नामदेवराय बाळकडे नामदेवराय तीर्थावलीमध्ये वर्णन करतात. संसारी आसक्त माया मोहरात तापत्राय संतप्त झाले जीव ऐशिया पतितांचा करावया उद्धार या लागे अवतार तुमचा जगी. या संसारामध्ये तापत्रय संतप्त झालेल्या जीवाला उद्धार करण्याकरता दया दाखवण्याकरता हे संत महात्मे या भूलोकावरती आलेत. म्हणून महाराज वर्णन करतात याच्यासाठी आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. याच्यासाठीच मला पाठवलाय. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. म्हणून ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे त्यांना धन्य संसारी तुकोबराय वर्णन करतात. नेमके धन्य संसारी आणि कुणाच्या अंतकरणामध्ये दया आहे हे तरी आम्हाला सांगा. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातला प्रसंग आहे. जरा बारकाव्यानं ऐका. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा लिहून पूर्ण झाला. चिंचवडच्या मोर्या गोसाव्याच्या हाताखाली महाराज पूजा करण्याचं साहित्य आणून देण्याचं काम मंबाजी गोसाव्याकडे होतं. आणि मोर्या गोसाव्याच्या हाताखाली राहिलेलं हे पिलू नेमकं गावठाणात येऊन देहूच्या गावठाणामध्ये पर्णकुटी बांधली. मूळचे देहूचे नाही आहेत ते. मग वाढलेली दाढी भगवी वस्त्र समाजाला कळालं नाही साधू कोण आहे. त्या अंबाजी बुवाचं दर्शन घेण्याकरता रांग लागायची. चवली पावली हातात घेतल्याशिवाय अंबाजी बुवा दर्शन देत नव्हता. पण परिस्थिती अशी झाली देवाचे देऊळ होते जे भंगले चित्तासी ते आले करावेसे आरंभे कीर्तन करी एकादशी अभ्यासी नव्हते चित्ताधी. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी एकादशीला महाराज कीर्तन करायला सुरुवात केली. सगळा समाज कीर्तनाकडे वळला. अंबाजी बुवाकडला कमी झाला. आता कसं असतं सांगू का. आपल्या समाजाची एक पद्धत आहे. आपल्यापेक्षा कोणी मोठं झालेलं चालत नाही समाजाला. आमच्या माणसाला सगळ्यालाच वाटतं आपला माणूस मोठा झाला पाहिजे. आपला माणूस मोठा झाला पाहिजे प्रत्येकाला वाटतं. पण आपला माणूस मोठा झाला पाहिजे पण आपल्यापेक्षा मोठा नाही झाला पाहिजे ही पद्धत आहे. ही जगाची रीत आहे. जगद्गुरु तुकोबरायांची महिमा आता वाढायला लागली. जगद्गुरु तुकोबरायांचं महाराज सगळीकडे कीर्ती बसायला लागली. वाघोलीचे रामेश्वर भट्टांना अंबाजी बुवा हाताला धरलं. अजूनही हे वाक्य माझं नीट लक्षात ठेवा. जसं तुम्ही परमार्थ क्षेत्र असू द्या राजकीय क्षेत्र असू द्या क्षेत्र कोणतंही असू द्या यशाच्या शिखरावरती जसं तुम्ही जाल तसतसे तुमचे विरोधक वाढत जातील. आणि ती तयारी ठेवूनच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचा. माणसं अगोदर ती विरोधात जातात जी आपल्या खांद्यावरती हात टाकून चालत होती. हा माझाच नाही या जगाचा अनुभव आहे. अरे ज्या जगद्गुरु तुकोबरायांना याच देहूकरांनी याच भावकीनं नीट ऐका. त्या काळातली भावकी तीच होती या काळातली भावकी बी तीच आहे. बदल नाही. तुकोबरायांना तुका बिडा विचार करी बडबड भारण उठी तो की कुठी तो टाळा उघावाचेचा गोंधळ. हा समाज बोलत होता हा तुका वेळा अविचारी आहे बडबड करणार आहे वाचाळ वीर आहे. अरे हा टाळ कुठे आहे. तुकोबराय बाबतीतले शब्द हे समाजाचे. पण तुकोबरायांचं जीवन हे असं जीवन आहे ज्यानं तुकोबरायांची स्तुती केली त्यांच्या अंगावरती कधी फुलं टाकली नाही. आणि ज्यानं तुकोबरायांची निंदा केली त्यांच्या पाठीमागं तुकोबराय कधी दगड घेऊन लागले नाहीत. हा स्वभाव आहे. सुख दुःखा नाही चाडाभा. माझे गुरुवर्य फार सुंदर प्रसंग सांगतात. म्हणे तुकोबरायांचं जीवन मानेल तो देईल काय न मानेल तो नेईल काय. मान दिला त्यांना आम्हाला काय दिलं. ज्यानं आमचा अपमान केला त्यांना आमचं काय नेलं काही फरक नाही पडला आम्हाला.
सुखदुःख समान सकल जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचे विरोधक वाढायला लागले. ज्या जगद्गुरु तुकोबरायांना टाळ कुट्या म्हटलं गेलं याच देहोमध्ये जो टाळ कुट्या समाज म्हणत होता तोच समाज जगद्गुरु तुकोबरायांना महाराज ज्यावेळेस महाराज तुकोबराय वैकुंठीला निघाले त्यावेळेस त्याच समाजाचा शब्द आहे भाग्य आम्ही तुका देखील. याच्या मधला जो प्रवास आहे ना तो अवघड आहे. टाळ कुट्यापासून ते भाग्य आम्ही तुका देखील इथपर्यंत स्वतःला सिद्ध करायला शिका. समाज आम्हाला वाईट बोलतो चांगलं बोलतो कोणाचा विचार करू नका. कोण तुम्हाला वाईट म्हणतो कोण तुम्हाला चांगलं म्हणतो याचा विचार तुम्ही करू नका. तुमच्या कार्यात सातत्य ठेवा. तुमच्या कार्यात इमानदारी ठेवा. येणारा काळ येणारी वेळ तुमच्या चांगुलपणाची साक्ष देऊन जाईल हा माझा शब्द आहे. ज्याला काय लागत नाही या गोष्टीला तुका म्हणे नाही चालत तातडील प्राप्त काळ घडी आल्या हवी. प्राप्त काळाची घडी यावी लागते. म्हणून माझ्या कीर्तनातलं कायमचं वाक्य आहे संशयानं बघणाऱ्या नजरा बी आदरानं झोकतात पण त्याला कर्तृत्व सिद्ध व्हावं लागतं. ज्या दिवशी तुमच्या जीवनातलं कर्तृत्व सिद्ध झालं ना त्या दिवशी संशयानं बघणाऱ्या नजरा बी आपोआप झुकल्याशिवाय राहत नाही. पण कर्तृत्व अगोदर सिद्ध करा. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं कर्तृत्व सिद्ध झालं. मी मूळ मुद्द्यावरती येतोय. दया काय असते ती नीट ऐका. मंबाजी बुवा महाराज त्या रामेश्वर भट्टाला निरोप दिला असा करतो तसा करतो. वेद लोकांना सांगतोय शूद्रांना वेद सांगायला लागला. रामेश्वर भट्टाला ते आवडलं नाही. रामेश्वर भट्टानं महाराज पाटील कुलकर्णी सगळे गावातले एकत्र केले आणि जगद्गुरु तुकोबरायांचा एक मुखानं गाथा बुडवायचा हा निर्णय घेतला. अरे त्या गाथ्यासाठी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार आहे तो गाथा बुडवण्यात आला. इंद्रायणीच्या डोहामध्ये तो गाथा बुडवला आणि ज्या भारात विठ्ठल मंदिराच्या समोर एक तुळसवारा तुळशीचं महाराज असं एक वृंदावन होतं त्याच्यावरती जगद्गुरु तुकोबराय बसले. 13 दिवस पुन्हा उठले नाही. अन्न पाण्याचा त्याग केला. हा विषय इथपर्यंत संपला. पण पुढे ऐका. रामेश्वर भट्ट ज्यावेळेस गाथा बुडवून निघाले देहूच्या उजव्या बाजूला जात असताना मालवणीच्या अलीकडे पहिला ठेपा होतो आमचा पहिली आरती अनगडशाह फकीर. त्या अनगडशाह फकीराच्या विहिरीमध्ये चैत्र महिन्याचं ऊन 1.5-2 वाजल्यात रख 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 करणाऱ्या उन्हामध्ये शेकडो शिष्यांच्या बरोबर असलेल्या रामेश्वर भट्टानं विचार केला अरे काचेसारखं निवाळ संग पाणी आहे याच्यात आंघोळ करावी. अंगावरची कपडे काढली ढपकन उडी मारली. उडी मारल्याबरोबर शांत वाटलं. पण अनगडशाह फकीराच्या लक्षात आलं आपल्या विहिरीमध्ये कोणीतरी उडी मारली त्याला कोणी स्पर्श करायचा नाही असा त्याचा नेम होता. कोणी का उडी मारत नाही लक्षात आलंय ना. मुखातून शब्द गेला ऐसेही डुबते रहो. तोंडातून शब्द गेला ऐसेही डुबते रहो. रामेश्वर भट्ट आंघोळ करून वरती निघायला लागले. 2 पायऱ्या चढल्या अंगाचा दाह व्हायला लागला. लाही लाही झाली शरीराची. पुन्हा पाण्यात उडी टाकली. पुन्हा बाहेर निघले पण अंगाचा दाह शांत होईना. काय करावं लागे मग ज्वाला अग्नीची अशी अवस्था आहे त्या महाराज रामेश्वर भट्टाची. शेकडो शिष्यांनी आपली धोत्र अंगावरची ओली केली आणि अंगावरती धोत्र ओली टाकत आनंदीपर्यंत आणलं गेलं. अंगाचा दाह शांत होत नाही. माऊलीच्या पुढे धरणं धरलं. 11 दिवसाचं धरणं संपलं आणि 11व्या दिवशी संध्याकाळी माऊलींनी स्वप्न दृष्टांत दिला. रामेश्वर भट्ट ज्या कृपेची तुम्ही वाट बघत आता सध्या माझ्याकडे काहीच नाही. सध्या हे कोर्ट बंद आहे. तुम्हाला हाय कोर्टात जावं लागेल. हाय कोर्ट देहुला आहे. त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबराय आहे. रामेश्वर भट्ट विचार करतात अरे ज्यांचा गाथा मी बुडवून आलोय त्यांच्याकडे आता कसं जाऊ. प्रांगाचा दाह होतोय नाही इलाज. एक पत्र घेतलं आणि पत्रावरती मजकूर लिहायला सुरुवात केली. श्री चैतन्य तुकोबराय आपला गाथा बुडवून येत असताना अनगडच्या फकीराच्या विहिरीमध्ये आंघोळ केली. शाप लागला. अंगाचा दाह झालाय. माऊलींच्या समोर 11 दिवसाचं धरणं धरलंय. त्यांनी सांगितले तुकोबराय तुमच्या देहाचा दाह कमी करू शकता. मी तुमच्या भेटीला यावं का. प्रश्नचिन्ह दिलं आणि शिष्यांच्या हातून ते पत्र महाराज देहुला नेण्यात आलं. उचलत्या पावलानं शिष्य मंडळी गेले. ते पत्र माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी वाचलं.
आणि तेच पत्र माझ्या तुकोबरायांनी उलट केलं आणि त्याच्यावरती एक अभंग लिहिला आणि सांगितलं हा अभंग वाचायला द्या. उचलत्या पावलानं शिष्य मंडळी पुन्हा एकदा आली. आता नीट ऐका. ज्यांनी गाथा बुडवलाय, ज्यांनी एवढा त्रास दिलाय, त्यांच्या बी अंगाचा दाह शांत व्हावा असं माझ्या तुकोबरायांना वाटणं ही दया आहे. माझ्या सारख्याच बरोबर आला असताना तर मी म्हणलं असतं ह्याने गाथा बुडवलाय, ह्याचा अंगाचा दाह नाही, ह्याची राग झाली पाहिजे, हा विचार मी केला असता. मग ते तुकोबराय ते पत्र उलट केलं, त्याच्यावरती एक अभंग लिहिला आणि अभंग लिहून मला तो अभंग पुन्हा उचलत्या पावलानं शिष्य मंडळी गेले, आनंदीत आले आणि रामेश्वर भट्टाच्या हातात ते पत्र दिलं. महाराज तुमच्यासाठी एक अभंग पाठवलाय. पत्र उलट केलं आणि ते पत्र उलट केल्यानंतर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग वाचायला सुरुवात केले. ते अभंग होते एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. ते शब्द नव्हती देकाल ब्रह्म साम्राज्य दीपिका. ते शब्द नव्हते नुसते, एका एका अक्षरामध्ये माझा भगवान परमात्मा नटलेला आहे. रामेश्वर भट्टानं तो महाराज शब्द वाचला, पहिलं चरण वाचलं. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पदया. पहिलं चरण वाचल्या बरोबर माझ्या रामेश्वर भट्टाच्या अंगाचं आईस्क्रीम सारखा शांत झाला. हा अधिकार संत महात्म्यांचा. म्हणून मी सांगितलं जी दया असते ना ती दया वेगळी आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनाचं संपूर्ण वर्णन महाराज मी कसे सांगू का. तुकोबराय माझी श्रद्धा आहे. तुकोबराय नुसतं म्हणलं तरी माझ्या अंगावरती शहारे उभा राहतात. मी जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्राचा बारकाईने अभ्यास केलेला माणूस आहे आणि त्यांच्या चरित्रावरती कथा करणारा माणूस आहे. त्यामुळं तुकोबराय इतकं मला कुणी आवडत नाही, म्हणजे बाकीच्यांचा मी अपमान करतोय अशातला भाग नाही, पण तुकोबराय माझी श्रद्धा आहे. महाराज म्हणतात ज्याच्या अंतःकरणामध्ये दया कुठून भरली आहे धन्य ते संसारी. असं दया 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 म्हणजे नेमकं काय, कशा करता आले हे सांगत महात्मे. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. महाराज नामदेवांनी केलेलं वर्णन आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जना. या दीन जनांचा उद्धार करण्याकरता या भूलोकावरती अवतीर्ण झाला एकमेव वर्ग म्हणजे संत आहे. त्याचं वर्णन करताना महाराज सांगतात याच्यासाठीच आलेत. कशा करता येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा महात्मे या भूलोकावरती अवतीर्ण झाले. तुकोबराय सहज सांगतात ओझळावं या लोट खरा खोटा निवाडा. अरे मी याच्यासाठी चालूय खरा खोटा निवाडा करण्याकरता, वाटा उजळण्याकरता, उजाळा देण्याकरता आले. बरं नव्या वाटा तयार करायला नाही आले. आमच्याकडे आता वारकरी संप्रदायात नव्या वाटालाही झाले. परवाच कदाचित बुधले महाराजांचं स्टेटमेंट जर तुम्ही ऐकलं असेल तर लक्षात येईल. आळंदीचा माऊलींचा संजीवन समाधी सोहळा 10 ते 12 झाला आणि त्रयोदशीला सगळे फडकरी मंडळी जेवढी अधिकारी मंडळी होती तेवढ्यांची मीटिंग झाली. त्या मीटिंगचा सारांश एका मिनिटात सांगतो. या सगळ्या कीर्तनकारांचा विरोध आणि बाकीचा एक मोठा विषय आहे कीर्तनामध्ये नाचवणारा जाणारा विना.
याच्यावरती बंदी आलीच पाहिजे, हे त्यांचं मत आहे, माझं नाही. माझं कोण आहे का नाचवता तुम्ही? याच्या अगोदर आमच्याकडे कधी हे नव्हतं. अलीकडे म्हणा परिस्थिती अशी झाली आहे, कुणी राग येऊ देऊ नका, कुणी माझा विरोधक नाही याच्यामध्ये. कुणी छोट्या छोट्या संस्था झाल्या आणि म्हणा, आणि लेकरांचं कौतुक दाखवण्याकरता नको त्या गोष्टींचा विपर्यास होऊ लागला. त्या 5-7 पोरांनी खाली वाकायचं, एखाद्यानं वरती उभा राहायचं, ते टाळ धरायचे, हे मला तर उचित वाटत नाही. आता कोणाला किती उचित वाटत असेल त्याचा काही संबंध नाहीये मला. लहान लहान लेकराचं कौतुक असलं पाहिजे. त्याचा हरिपाठ पाठ आहे का, काकडा पाठ आहे का, नाट पाठ आहे का, कीर्तावळी समाधी बालकडा पाठ आहे का, याचं कौतुक करावं. नको त्या गोष्टीचं कौतुक करण्यामध्ये वेळ घालवू नका. विठ्ठल नव्या वाटा आम्ही तयार करत नाही, कारण तुकोबरायांचं मत आहे, नवे करुणे जुने सांभाळावे ज्याचे त्याने. नवं करायचं आम्ही भानगडीत कधी पडलो नाही, आम्ही जुनं कधी सोडलं नाही. पण नवं बी करायला काय हरकत नाही, पण जुनं तुम्ही का सोडता हा प्रश्न. मर्यादा आहेत सगळ्या. आतापर्यंत ज्या मर्यादा घालून गेले त्या मर्यादा आतापर्यंत आम्ही टिकवले. त्या कीर्तनाच्या अधिकाराचं वर्णन करताना नाथ महाराज भागवतात वर्णन करतात, कीर्तने सुधर्म वाडे, कीर्तने चित्त शुद्धी जोडे, कीर्तने आतोडे परब्रह्मन मुक्ती, कीर्तना पुढे लाजोनी जाय. काय कीर्तनाचा अधिकार आहे. आज जर तीच कीर्तन जर देवानं ऐकली तर त्यालाही कदाचित पश्चाताप वाटेल, आणि ही मीच निर्माण केलेत का. मला बाबतीत बोलण्याचा माझा अजिबात हेतू नाही याच्यावरती, पण माझं एक मत आहे दादा, वारकरी संप्रदाय हा वारकरी संप्रदायाप्रमाणे ठेवा. हे सगळे कीर्तनकार मंडळी काही सांगा सुटलेत आणि तुम्ही ऐकता, ही त्यांच्या चुका नाही, तुमच्या चुका आहेत. मी तुम्हालाही वेटीस धरतोय. नको ते विषय जर कीर्तनामध्ये एखादा कीर्तनकार म्हणत असेल तर एखादी माता, माझी माता माऊली उभा राहावी, लाडक्या बहिणीचं कोणीतरी उभा राहावं, इकडे एखाद्या उभा राहावं. हे बघ आम्ही कीर्तन ऐकायला आलोय, तुझा तमाशा ऐकायला नाही, कीर्तन कर आणि मग जा. हे जर समाज जागृत झाला नाही, समाज ज्या दिवशी समाज जागृत होईल त्या दिवशी वारकरी संप्रदाय पूर्व अवस्थेला यायला जगावे लागणार नाही. फक्त समाजानं जागृत होणं गरजेचं आहे. चला जाऊ द्या, मी बोलायला लागल्या नाहीच बोलतो. याच्या पाठीमागं महाराज माझा राग नाही, याच्या पाठीमागं माझी तळमळ, हे समजून घ्या बोलण्यामागं. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करताय, या सर्व सामान्य जीवाचा हिताचा कळवळ आला म्हणून संत महात्मे या भूलोकावरती अवतीर्ण झाले. येतो कळवळा म्हणून या सर्व सामान्य जीवाचा कळवळ आला म्हणून संत महात्मे या भूलोकावरती अवतीर्ण झाले. नाही, जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, या संत महात्म्यांच्या अवताराचं प्रयोजनच हे आहे, दुसरं काही त्यांना करायचं नाहीये. बीज वाढवावे ना याच्यासाठी हे संत महात्मे आले. या काळाच्या तडाख्यात कोणी सुटायला नको, वाटा उजळण्याकरता आणि खरा खोटा निवाडा करण्याकरता हे संत महात्मे आले. खरा खोटा निवाडा, मग खरं काय आणि खोटं काय सांगाय का मिनिटात तुकोबराय ऐका. सगळ्यात खोटं काय असेल तर तोही ऐका, आणि सगळ्यात खरं काय असेल तर तेही ऐका. नाथ महाराज वर्णन करतात, एका जनार्दनी संसार हा खोटा, हरिस्मरण करा मग कधी नये तोटा. नामदेवराय वर्णन करतात, संसार हा खोटा शास्त्रे निवडिला, पाहिजे साक्षीला सद्गुरु. सगळ्यात खोटा संसार आहे आणि सगळ्यात खरं एकच प्रमाण आहे का. तुका म्हणे एक विठ्ठलाची खरा आणि येर तो पसारा वावगाची, बाकीचा सगळा पसारा आहे म्हणे. बरं चला, काय हरकत नाही, तुम्ही दाखवण्याकरता आलाय ना, काय हरकत नाही. या सर्व सामान्य जीवाला, भरकटलेल्या जीवाला वाटा दाखवण्याकरता हे संत महात्मे या भूलोकावरती अवतीर्ण झालेत. महाराज वर्णन करतात, मी सांगतो ते ऐका, बाकीच्या वाटेनं तुम्ही जाऊ नका. बाकीच्या वाटेनं जर गेला तर आडरानं तुम्ही गेल्याशिवाय मूळ मार्गाने मी तुम्हाला घेऊन जातो. मोडून या वाटा पुढीलांची सोय, आडराने जाय घेऊन लोका,
मग आता आपल्या पाठातलं प्रमाण मोडोनी आवाटा सूक्ष्म दुस्त केला राजभार चालायचा. दत्ता भाऊ तुमचा असं काहीतरी वेगळा वाटा भरून नाही बरं का, आपलं सवय आहे वेगवेगळे प्रमाण काहीतरी देण्याचा. महाराज वर्गाने करतात 8 रनाने जाण्यापेक्षा मूळ मार्गाने जावं. राजमार्ग तयार केलाय, त्या राजमार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटेने भरवशेने भेटे पांडुरंग. जर देव तुम्हाला भरवशाने भेटायचा असेल तर मी सांगतो त्या वाटेने चला, हे तुकोबरायांचं मत आहे. पण आम्ही कुणाच्या पाठीमागं चालत नाही, हा आमचा दोष आहे. आम्हाला कुणाच्या पाठीमागं चालायला नको वाटतं, कारण आम्हाला कायमचा डायलॉग पाठ आहे, हम किसी के पीछे खड़े नहीं रहते, जहां हम खड़े रहते वहां सिलाई सुरू होती. हे आम्हाला पाठ झालंय. पण लक्षात ठेवा माझं वाक्य, या संत महात्म्यांच्या विचारांचा वारसाने या संत महात्म्यांच्या पानावरती पाऊल ठेवून चालायला शिका. 100% महाराज वाया जाणार नाही. महाराज वर्णन करतात येण्याची पंथे चालू जातात, न पडे गुंता कोठी काही. मी तुम्हाला बाकीच्या वाटेला नेणार नाही, मी सांगतो त्या वाटा ऐका. मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ अभिमानानं सांगतो. भजन भीष्म हरिभाऊ महाराज शिंदे यांच्याकडे अभिमानानं सांगतो. या सगळ्या ते व्यक्तिमत्व तुम्ही पाहिलं नाही अजून, कधी पाहिलं असेल तर मग यांना चांगला अनुभव आहे. तुम्ही फक्त 1 तास काढून दाखवा तिथं. स्वभाव एवढा कडक, एकतर संहाराला संन्यासी महात्मा आहे, ब्रह्मचारी महात्मा. भजन म्हणाल तर भरात त्यांच्या इतकं गोड भजन. संपूर्ण जगद्गुरु तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये भजन कुठं चालत असेल तर ते महाराज हरिभाऊ शिंदे महाराजांच्या दिंडीमध्ये. 23 वर्षाचा काळ माझा त्यांच्या बरोबर गेला. वयाच्या 10व्या वर्षापासून मी त्यांच्या बरोबर, याचा मला आनंद आहे. पण एक मात्र नक्की झालं, लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट जर तुम्हाला कमवायची असेल, प्राप्त करून घ्यायची असेल तर मोठ्या माणसाच्या पुढे स्वाभिमान गहाण ठेवायला शिकावं. स्वाभिमानानं अभिमानानं राहाल तर या गोष्टी प्राप्त होणार नाही. 38 वर्षाचा राम महाराज झाला, पण एखादी चालत चालत जर एखादा मात्र इकडे तिकडे गेला तर फार कंटाळीत अजून मी लावणारा माणूस आहे. जगाला राम महाराज दिसतो, त्यांना देणं घेणं नाही. रामा असं नाही असं म्हणायचं. मग ह्या सगळ्या गोष्टी मान्य केल्यानंतर, स्वाभिमान गहाण ठेवल्यानंतर या सगळ्या गोष्टी येतात, हे लक्षात ठेवा. चला जाऊ द्या. नका जाऊ आडराणे, नका जाऊ आडराणे. हा मूळ स्वर, या मूळ स्वराचा मध्यम. नका जाऊ आडराणे, षडज ऐका. नका जाऊ आडराणे,
वाटतं ना भजन लय सोपं आहे, त्यांनी मग ही गायकच चालत. बऱ्याच लोकांचं मत असं आहे की भजन सोपं आहे, टाळावरती टाळ हल्ला की भजन येतं. याच्या पुढची समाजाची अवस्था सांगतो. म्हणणं काय त्यांचं, जी कुठल्याच कामाचा नाही त्यानं भजन कीर्तन करावं ही लोकांची भावना आहे. पण वाक्य माझं नीट लक्षात ठेवा, भजन कीर्तन करणं कोणाचं बी काम नाही. भजन कीर्तन करायला बी वाघाचं काळी लागतो, कोणाला बी होत नाही. मला एवढं ताटका बोलता, नीट ऐका. अनंत जन्माची असेल पुण्य सामग्री, तरीच शिवाग्री नाम येईल श्रीरामाची. अनंत जन्माची पुण्य ज्या दिवशी फाळ आली त्या दिवशी कुठेतरी वारकरी होता येतं आणि मग तिथून पुढचा विषय भजन कीर्तन आहे. ज्यांना ज्यांना वाटतं ना भजन लय सोपं आहे, त्यांना कीर्तन झालं की एका हातात आरतीचं ताट द्या आणि एका हातात घंटी द्या. आरतीचं ताट फिरायला लागलं की घंटी थांबते, घंटी वाजवायला लागलं की आरतीचं ताट थांबतं. बरोबर, हे आम्हाला दोन्ही बरोबर जुळत नाही आणि आम्ही भजन कीर्तन करण्याची माप काढतो. विठ्ठल महाराज वर्णन करतात, तुम्ही बाकीच्या वाटेला जाऊ नका, मी सांगतो त्या वाटेला चला. मी याच्यासाठी चालू आहे, मी दुसरं काही करत नाही, वाटा दाखवण्याकरता चालू आहे. ही वाट गोमटी वैकुंठासी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. अरे ऐका, तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. ही वाट जवळ आहे आणि चांगली रे, नीट आहे आणि जवळ आहे. या अभंगाची सुरुवात आहे, वाचे गाऊ विठ्ठल सोलप वाटे चला जाऊ, वाचे गाव विठ्ठल. या अभंगाचा शेवट आहे, तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. जरा नीट आहे का, जी वाट जवळची असते ती कधी नीट नसते आणि जी नीट असते ती कधी जवळची नसते. तुम्ही कुठल्या बी गावात जर कधी बी कुठल्या चौकात उभा राहा, बाबा एखादा शॉर्टकट ऐकू इथून जायला, त्याला सांगितलं महाराज इथून लय जवळ आहे, पण जरा जपून जा बरं का, खड्डे जास्त आहे. आता इकडून रस्ता चांगला आहे पण जरा लांब आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, जो रस्ता नीट आहे तो जवळ नाही आणि जो जवळ आहे तो महान नीट नाही. आलं लक्षात? आता मला फक्त एवढंच म्हणायचे, तुकोबाराय सांगतात, मी जी वाट तुम्हाला सांगतोय ती चांगली बी आहे आणि जवळ बी आहे. कुठली वाट? वाचे गाव विठ्ठल हेची नीट जवळी वाट वैकुंठा, ही खरी वाट आहे. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात, बाकीच्या वाटेनं तुम्ही जाऊ नका, मी वाटा दाखवण्याकरता आलोय, तुमच्यावरती उपकार करण्याकरता आलोय, हिताच्या ठिकाणी जाग करण्याकरताच आलोय, मी दुसरं काही करणार नाही. ऐसे जागविले अवघे जन, होते संचित तीही केले दान. तुका म्हणे दुबळी कोण कोण गेले, वासुदेवासी विसरू नका. वासुदेव करीतो फेरा, वाडियात बाहेर दारा. कोणी काही तरी दान पुण्य करा, जाबने दा तरी जातो माघारा. वासुदेव करीतो फेरा, तो अजून का निदसुरा. सावध होई रे घवारा, भज भज तुझा रंग धरा. अरे जागा हो, आता जागा होणं गरजेचं आहे. भया पहाटे महाराज माझ्या संत महात्म्यांनी वासुदेवाचं स्वरूप घ्यावं आणि वासुदेवाचं स्वरूप घेऊन या सर्वसामान्य जीवाला जाग करण्याकरता निघावं. आम्हाला वासुदेव पाठ नाही, अख्ख्या महाराष्ट्राला फक्त अर्धा पिंगळा पाठ आहे. कधी कधी याचं मी चिंतन करावं. चला, वासुदेवाचं स्वरूप घेऊन माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी आता सर्वसामान्य जीवाला उठवण्याकरता आले. पहाटे उठावं माणसं, सूर्य उगवल्यानंतर उठू नये, पुन्हा दिवस सगळा वाया जातो. आता बऱ्याच लोकांनी म्हणाल, आम्ही कधी गेलो कुणाच्या घरी तर हॉलमध्ये गेलो ना, एका बाजूला उगवत्या सूर्याचं चित्र असतं आणि एका बाजूला धावत्या घोड्याचं चित्र असतं, पांढरे शुभ्र घोडे. मग तिथं त्याला बसल्यानंतर मी विचारलं, म्हणजे उगवत्या सूर्याचं चित्र एका बाजूला लावलंय, एका बाजूला धावत्या घोड्याचं चित्र लावलंय, कारण काय? म्हणजे महाराज अशी चित्र जर असतील ना तुम्हाला प्रोत्साहित करणारी, तर जीवनामध्ये तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मी त्याला 2 मिनिटं शांत राहिलो, मी त्याला एकच उत्तर दिलं, हे बघ दादा, नुसतं उगवत्या सूर्याचं धावत्या घोड्याचं चित्र लावून जीवनामध्ये यशस्वी होत नसतं. यशस्वी होण्याकरता सूर्य उगवायच्या अगोदर उठावं लागतं आणि घोड्याच्या वेगानं कष्ट करावं लागतं, त्याच्याशिवाय यशस्वी होत नसतं.
आमचं कसंही सांगू का, आमचं सगळं असंच झालं पाहिजे आम्हाला वाटतं. पण वाक्य माझं नीट लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण आहे, सावडी टाकी घाले पाषाण देवाची झाला पाहे, तया रीती तृण मरण करी साधाया कारण. एखाद्या मूर्तिकारानं दगड जर हातामध्ये घेतला तर घानाचे घाव सण केल्याशिवाय देव पण येत नाही. आणि याच्या पुढे ऐका, त्या मूर्तिकारानं दगड हातामध्ये घेतल्यानंतर क्षणी हातोड्याचे घाव सण करत असताना तो दगड मूर्ती अवस्थेच्या अलीकडे जर फुटला तर फुटलेला दगड पायरी म्हणून वापरला जातो, टिकलेला दगड मूर्ती म्हणून वापरला जातो. बारकावा ऐका, तुकोबरायांचं प्रमाण आहे. ज्या दगडाची पायरी त्या दगडाची मूर्ती पण फरक बघा. एका दगडावरती पाय दिला जातो, एका दगडाची पूजा केली जाते. याचं कारण आहे, पाषाण प्रतिमा पाषाण पायरील पूजी एकावरी पाय ठेवी, तुका बने जरी जगे टाकी घाया, त्याच्या पुढे पाया जन लोका. एका दगडावरती पाय दिला जातो, एका दगडाची पूजा केली जाते. याचं कारण फक्त एकच आहे, कोण फुटला आणि कोण टिकला याच्यावरती त्याचं मोठेपण आहे. म्हणून कष्टाशिवाय जीवनामध्ये यशस्वी होता येत नसतं. आमचं कसं सांगू का, यशस्वी झालेल्या माणसाला, यशाच्या शिखरावरती पोहोचलेल्या माणसाचा आम्ही फक्त यश बघतो. जे कष्ट केले त्या कष्टाकडे आम्ही लक्ष देत नाही, हा आमचा तोटा आहे. महाराज एक जण मला विचारलं, म्हणजे महाराज क्षमतेपेक्षा जास्त धावलं की म्हणे दम लागतो. मी त्याला सुंदर उत्तर दिलं फिरवून, क्षमतेपेक्षा जास्त धावलं की म्हणे दम लागतो हे मला मी माहित आहे दादा. क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो हे मला माहित आहे, पण क्षमतेपेक्षा जास्त धावायला बी दमच लागतो हे विसरू नको. हे फुकट नाही होत. म्हणून लवकर उठावं, लवकर भरा, आपलं आपलं काम उरकावं. यशस्वी होण्याकरता लवकर उठायला शिका. महाराज वरदान करतात, महाराज तुकोबरायांनी आमच्या हरिभाऊ शिंदेची एक चाल ऐका. आता जागा रे बाई जागा, आता जागा रे बाई जागा, आता जागा रे आता जागा रे बाई जागा. अरे आता जागा व्हा. बरं महाराज चला, 8:47 झाले. जागा व्हा जागा व्हा म्हणणं पटतंय मला. काय करू, उठून दहारा काढू लागू लगी. काय करायचं काय, उठून या पाटे विठ्ठल पाहाव भावी, चरण दयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका, उठून वेगसी चला जाऊ राऊलासी, पातकाशासी. अजून एक विषय आमच्या बरोबर यांचा ऐका. दररोज काकडा आणि ही चाल, उठा सकाळच्या उठिले नारायण हाय
आकार काढायला. खरं दररोज महाराज काकडा दररोज हेच अभंग हीच चाल. मग त्यांनी म्हणायचं म्हणून उठा सकाळच्या मला काय हा आकार निघायचा. मी मागे म्हणणार उठा सकाळच्या असं नाही. नेमकं महाराज यवत जवळ पालखी आली तो प्रसंग तो वेळ मला आठवते. लाईट बोर्डाच्या पुढे बरोबर हा अभंग चालू झाला. यवत मध्ये बाहेर निघलं की माणगावच्या अलीकडे मग म्हणले उठा सकाळच्या उठिले नारायण हाय राम. त्या दिवशी पाठीवरती टाकलेली थाप महाराज मी अजून विसरलो नाही. लक्षात ठेवा. 11 वर्ष गेली तेवढ्या आकाराला मानले आणि मग हा आकार आलाय विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. चला लवकर उठा रे आता उशीर करू नका. तत्परतेने उठा आणि उठून काय करा. उठारुणोदय प्रकाश झाला हरी चौगडा सुरू झाला काकड रती समयाचा महाद्वारी वैष्णव. शेवटचा अभंग सांगतो. जगजोगी 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 जाग जाग बोलती. सगळं आहे माझ्याकडे पण पर्याय नाहीये. चला जगद्गुरु तुकोबराय सांगतात या सर्वसामान्य जीवाला जाग करण्याकरता या सर्वसामान्य जीवावरती उपकार करण्याकरता वाटा दाखवण्याकरता हे संत महात्मे अहो लोकांवरती आले नाही. त्यांना त्यांचं दुसरं कामच नाही. फक्त आणि फक्त येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. हे वैकुंठावर फक्त या संत महात्म्यावरती उपकार संत महात्मे या सर्वसामान्य जीवावरती उपकार करण्याकरता आले. ते संत महात्मे कसे असतात याचं वर्णन करताना महाराज सांगतात लटिके वचन नाही शब्द अलीकडे घ्यायचा. ते खोटं कधी बोलत नाहीत. बरोबर पुढं तेही उदासीन खोटं कधी बोलत नाही. देहावरती कायम उदास. देह हे परमार्थ प्राप्तीचं साधन आहे. फक्त आणि फक्त आम्ही त्याच्या करता वापरतो हीच भावना. देहावरती कायम उदास जे देही उदास. महाराज वर्णन करतात ते देहावरती उदास असतात. ते कधी खोटं बोलत नाही. पण खोटं बोलत नाही या शब्दाचा अर्थ ताटपण बोलत नाही. मधुरावानी ओठी पुकामनी वाव पोटी. ते गोड बोलतात. गोड बोलतात म्हणजे काय किसा कापायसाठी गोड बोलत नाही. गोड बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे. मुखी अमृताची वाणी आणि देह देवाची कारणी साचानी मवाल मिथिलया निरसार शब्द दैसे कल्लोळ अमृताचे आणि मुखावा ते अमृत वचने उत्तीर्णता येणे नो हे जन्म. महाराज सांगतात ते खूप गोड बोलतात. त्यांची वाचा खूप गोड आहे. बस एवढ्यावरती संपलं का नाही. वाचा गोड आहे एवढ्यावरती संपलं नाही. तुका म्हणे वाव पोटी असं महाराज वर्णन करतायत. त्यांचा पोटामध्ये खूप वाव आहे खूप जागा आहे. म्हणजे नेमकं काय मोठं पोट आहे असं नाही. वर्णन करताना ना मावडी वर्णन करतात. आलिया जलाचे लोट नदी नदांचे संघाट करी वाडे पोटन समुद्र जेवी. जगातल्या सगळ्या नद्या नाले तुडुंब व्हायले आणि सगळे जरी समुद्राला जाऊन मिसळले तरी सगळ्या नद्यांचा अंगीकार करून घेण्याचं सामर्थ्य जसं त्या समुद्रामध्ये असतं तसं या सर्व सामान्य जीवाचे अपराध सहन करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये. म्हणून तुका म्हणे वाव पोटी सोसी जगाचे आघात. म्हणून महाराज वर्णन करतात
मधुरावानी ओटी तुका म्हणी वाव पोटी इथे उपकारासाठी आली गरजा वैकुंठी पण दयावंत जे अंतरी ते धन्य संसारी येथे उपकारासाठी ते धन्य संसारी लटके वचन नाही ते धन्य संसारी तेही उदासीन ते धन्य संसारी मधुरावाणी ओटी ते धन्य संसारी तुका म्हणे वाव पोटी ते धन्य संसारी विठोबा कीर्तनकार म्हणजे काय देव नाही अडचण येऊ शकतात पण कुठलीही कसर मी ठेवली नाही 8ला 10 कमी असताना मी बोलायला चालू केलं का जे चालीमध्ये जे रूपामध्ये वेळ घालवाय तो पटापट उरकून आपलं माझं आपलं भरण्याचं काम मी तेवढा वेळ घालवण्याचं काम केलंय आता जादा वेळ पाहिजे 100% पाहिजे पण इकडे जेवणाची ताटं तयार आहे 9 ते 11 जर कीर्तन असतं तर 100% 10-5 मिनिटं इकडे तिकडे झालेलं चाललं असतं पण जेवणाची वेळ लहान लेकरं पुढे बसले त्यांनाही भूक लागली असेल कदाचित त्यामुळे जादा अधिक वेळ घेत नाही झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्व गुणीजनांना नाळे महाराज असतील धुमाळ महाराज असतील दत्ता भाऊ त्या ठिकाणी सगळे मंडळी महाराज आमची प्रेमाची मंडळी भेट होणारी मंडळी आहेत आणि एवढं असं इतर कसे सांगू का आमच्या कीर्तनाला सकाळच्या 10 ते 12ला माणसं झोपतात तेव्हा 10 ते 12ला झोपतात लोक इतकं रट्याळ कीर्तन असतं म्हणे यांचं फडकऱ्याच्या कीर्तनाचं काय आहे पण 2 तास 1-1.5 तास तुम्ही म्हणा अगदी पापणी सुद्धा न हलवता जिथल्या तिथं तुम्ही कीर्तन सेवा ऐकली आहे चेहऱ्यावरती बसल्यानंतर सुरुवातीला जो प्रसन्न मुद्रा होती तीच प्रसन्न मुद्रा अजून तुमची टिकून आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी पुन्हा एकदा साऊंड सिस्टीम 1 नंबरची म्हणजे काय सांगू का थोड्या ह्याच्यात बरंच काही तुम्ही काम केले बरं का थोड्या ह्याच्यात म्हणजे तुमच्याकडे कमी काहीच नाही पण जिथल्या तिथं सगळं काही सांगावं लागलं नाही एक माणसं असे महाराज मी वाजून महाराज ते सिस्टीम वाले बघितले मशनीच्या निकडी दिसत नाही इतक्या मशनी पण कुठं काय लावावं ह्याच्या अक्कलच नाही माझं म्हणणं असं असतं भांडवल किती आहे याच्यापेक्षा वापरायची अक्कल लागते ते आपल्याकडे पुरेपूर आहे याचा मला आनंद आहे एवढं सुंदर म्हणा कुठं इको दिला पाहिजे कुठं गेम दिला पाहिजे सगळं अंदाज आहे तुम्हाला असू द्या म्हणून आता सर्वांनी एकदा जगद्गुरु तुकोबारायांचं भजन सर्वांनी प्रेमानं करा तुकाराम तुकाराम
त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैची कळेल ही मात पराही परतली तेथे कैचा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव दत्त येऊनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मितूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव महाराज चिठ्ठी टाकली आणि इथं जर कीर्तन ऐकाय पुढं बसला आणि चिठ्ठी त्याची निघली तो पुढनं जर निघला तरच त्याला बक्षीस आहे तिकडून जा